अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत दारुड्या माणसानं विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। मीरा रोडमधील सिनेमा थिएटरमध्ये शनिवारी संध्याकाळची ही घटना आहे। स्वतः प्रिया बेर्डे आपल्या सोबत आहेत। प्रियाताई, नेमकं काय घडलंय जरा सविस्तर सांगा। प्रियाताई, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, मला येतो तुमचा आवाज। तुम्हाला येतोय का माझा आवाज? प्रियाताई, नेमकं काय घडलेलं आहे ते मला सविस्तर सांगा। माणूस दारू प्यायलेला होता आणि मी आणि माझी मुलगी बसलो होतो सीटवरती फिल्म बघायला। आमच्या शेजारी एक सीट सोडून तो मनुष्य बसला होता। त्याचे दोन मित्र पण होते आणि सुरुवातीपासून तो माझ्याकडे बघत होता। तर मला काही कळत नव्हतं की होतं ना असं कधी कधी की आपल्याला लोक ओळखतात, त्यामुळे लोक आपल्याकडे बघतात, त्यामुळे मी काय फार लक्ष दिलं नाही। आणि नंतर थोड्या वेळाने तो उठून निघून गेला मनुष्य। तर त्याच्या बाजूची दोन मुलं होती ती पुढे जाऊन बसली। ऍक्च्युली त्याच्या आधी तो जिथे बसला होता ना त्याच्या पुढच्या सीटच्या लोकांना तो पाय मारत होता, काहीतरी बडबडत होता, त्यामुळे ते लोक वैतागले होते। त्यांनी सांगितले, जरा गप्प बसा, काय बोलताय आणि काय, असं सगळं चाललं होतं त्यांचं। आणि त्याच्यानंतर तो उठून गेला आणि ती दोन मुलं पुढे जाऊन बसली आणि थोड्या वेळ हा मनुष्य परत माझ्या एक सीट सोडून बसला। आणि बसल्यानंतर त्याने मला विचारलं की कुठे गेले माझे मित्र? म्हटलं ते पुढे जाऊन बसलेत। अच्छा, एवढंच मी त्याला बोलले आणि परत मी फिल्म बघायला लागले। थोड्या वेळाने मला असं जाणवलं काहीतरी समथिंग मला तो हात लावण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा काय छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी बोलतोय असं मला ते जाणवलं। मी उठले, आणखीन त्याला मारायला सुरुवात केली। मी त्याला मारलं थोडंसं बऱ्यापैकी, आणि म्हणजे नाही सहन करून घेतलं मी ते। मला काही सहनच नाही झालं, कारण सकाळी मी FB ला पोस्ट टाकली होती की त्या दिवशी सकाळी चर्चगेट स्टेशनला विनयभंगाचा जो काही प्रकार घडला बायकांना, मुलीच्या त्या बाबतीमध्ये, ते माझ्या ऑलरेडी इतकं डोक्यात गेलं होतं। आणि मी सकाळीच ती पोस्ट टाकली होती की अशा गोष्टी ऐकून नाही घेतल्या पाहिजेत, आणि माझ्याच बाबतीत ही गोष्ट घडते म्हटल्यानंतर मला काही ते सहन झालं नाही। आणि मग त्याला मी धरला आणि बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तर तो पळून जायला लागला। पळून जायला लागल्यानंतर मग मी पण त्याचा पाठलाग केला। मग सिक्युरिटीवाल्यांना बोलवलं, मग पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिलं। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की मला ना मी स्वतः ह्या बाबतीमध्ये उभी राहिले आहे स्वतःसाठी, कारण कोणी अशा वेळेला ना आपणच आपल्याला मदत करू शकतो, कोणी आपल्याला पटकन मदत करायला येत नाही। आणि मी तो प्रयत्न केला, माझ्याकडून मी सुरुवात केलेली आहे, कारण बायका घाबरतात असं काही झालं की कसं काय करायचं, पोलिसांकडे कसं जायचं। पण पोलिसांनी मला त्यांनी मला कॉपरेशन केलं। विलास सानप आहेत तिथले वरिष्ठ निरीक्षक, त्यांनी मला चांगल्या प्रकारे त्यांनी कॉपरेशन केलं आणि त्याला पकडून दिलं। आणि थँक्यू सगळ्या पोलिसांच्या सगळ्यांना, की मला खरंच म्हणजे मला आता तो क्षण आठवून मला स्वतःलाच कळत नाही की असं आपल्या बाबतीत घडू शकतं। कारण एक मी सेलिब्रिटी आहे किंवा काय आहे म्हणून हे ठीक आहे, म्हणजे आज तुम्ही मला ही न्यूज केलीत, पण हे जेव्हा जनरल बायकांच्या बाबतीमध्ये घडतं तेव्हा हे कसं, म्हणजे बायका कशा टॅकल करतात, किती घाबरून जात असेल। कारण माझी मुलगी म्हणजे ती इतकी घाबरली होती की मम्मा हे काय, म्हटलं अगं हा मनुष्य असं असं करतोय आणि आपण बघत उभं राहायचं की मला जमणार नाही। तर तिला भयंकर शॉक बसला होता ह्या सगळ्या गोष्टींचा।